दिवशी बाहेर मुसळधार पाऊस पडत होता। लोक याला अशुभ मानत होते, पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणाले, हा पाऊस अशुभ नाही, तर ही निसर्गाची सलामी आहे। तो दिवस होता 24 जानेवारी 1950, जेव्हा संविधानावर सह्या होणार होत्या। पण संविधानावर पहिली सही नेहरूजींनी केली नाही, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली होती। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संविधान हे टाईप केलेलं किंवा छापलेलं नव्हतं, तर ते प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी आपल्या हाताने कॅलिग्राफी स्टाईल मध्ये लिहिलं होतं। प्रत्येक पानावर नक्षीकाम करायला शांतिनिकेतनचे कलाकार आले होते। हे संविधान म्हणजे केवळ ग्रंथ नाही, तो एक जिवंत दस्तऐवज आहे। 26 जानेवारी 1949 ला संविधान लिहून पूर्ण झाले होते। मग 26 जानेवारीच का? तर याचं उत्तर आहे 1930 सालच्या एका घटनेत। 26 जानेवारी 1930 रोजी काँग्रेसने रावी नदीच्या काठी पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती। तो आपला पहिला अनौपचारिक स्वातंत्र्य दिन होता। त्या तारखेचं महत्त्व जपण्यासाठी बाबासाहेबांनी आणि नेहरूंनी निर्णय घेतला की आपण प्रजासत्ताक त्याच दिवशी व्हायचं। 26 जानेवारी 1950 ला सकाळी 10:18 भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला। परेड सुरू झाली। दिल्लीच्या इर्विन स्टेडियमवर पहिल्यांदा तिरंगा फडकला। स्टेडियम मध्ये 15,000 लोक होते, पण स्टेडियमच्या बाहेर दिल्लीच्या रस्त्यावर लाखो लोक जमा झाले होते। लोक एकमेकांना मिठी मारून रडत होते। काहींनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या, तर काही जणांनी शांतपणे संविधानाच्या प्रतिला नमस्कार केलं होतं। ग्रामीण भागात चित्र वेगळंच होतं। अनेक गावात साखर वाटप झाली। शाळेतल्या मुलांनी प्रभात फेऱ्या काढल्या। शेतकरी म्हणत होता, आता गरिबाचा कायदा आलाय। हे सर्व सुरू असताना मंचावर एक खुर्ची रिकामी ठेवली होती। ती खुर्ची होती लाखो अनाम शहीदांची, ज्यांनी आपल्याला हा दिवस देण्यासाठी स्वतःचं आयुष्य अंधारात घालवलं। तो दिवस फक्त विजयाचा नव्हता, तर तो त्या बलिदानाला दिलेली सर्वात मोठी सलामी होती। मित्रांनो, आज आपण जे स्वातंत्र्य भोगतोय त्यामागे अशा अनेक सांगण्यासारख्या गोष्टी दडल्या आहेत। प्रजासत्ताक दिनाचा हा इतिहास आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाकी तुम्हाला काय वाटतं, संविधानाने दिलेला सर्वात मोठा अधिकार कोणता? कमेंट मध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत पाहत रहा एक कटिंग मराठी।